नमस्कार, रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्राचा लाडका भाऊ अभिनेता रितेश देशमुख आता लवकरच राजा शिवाजी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपट रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे। या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी ही रितेश देशमुखने सांभाळली आहे। रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजाचा सुपरहिट चित्रपट वेड प्रेक्षकांच्या कसोटीवर खरा उतरला। या चित्रपटाला OTTवरही प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं। त्यानंतर आता रितेश छत्रपती शिवरायांचा इतिहास मोठ्या पडद्यावर पुन्हा जिवंत करणार आहे। या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। या चित्रपटात अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि फरदीन खान मुघलांची भूमिका साकारणार आहेत। अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शक म्हणून त्याचा दुसरा मराठी चित्रपट राजा शिवाजी घेऊन येत आहे। या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे। त्याचा चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित होणार आहे आणि विशेष म्हणजे रितेशने या चित्रपटासाठी अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि फरदीन खान यांना साईन केला आहे। रितेश देशमुख या चित्रपटात अभिनय करण्यासोबतच या चित्रपटाच्या दिग्दर्शनही करणार आहे। अभिषेक, फरदीन आणि संजय यांनी चित्रपटाची ऑफर स्वीकारली आहे। मीडिया रिपोर्टनुसार अभिषेक आणि फरदीन मुघलांच्या भूमिकेत दिसतील तर रितेश पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसेल, तर अभिषेक बच्चन, फरदीन खान आणि संजय दत्त मुघल शासकांच्या भूमिकेत दिसतील। रितेशने गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राजा शिवाजी चित्रपटाची घोषणा केली होती। राजा शिवाजी चित्रपटाची घोषणा करताना रितेशने लिहिलं होतं की इतिहासाच्या गाभाऱ्यात एक असं व्यक्तिमत्व जन्माला आलं ज्याचं अस्तित्व नश्वरतेच्या पलीकडे होतं। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्ती नाहीत, ही 350 वर्षांची भावना आहे, असाधारण शौर्याची ठिणगी आहे, प्रत्येकाच्या हृदयात उगवणारा आशेचा एक महान सूर्य आहे। आपल्याला राजा शिवाजी या चित्रपटाची ही अपडेट कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा। धन्यवाद।